आयुष्यात काही क्षण असे येतात जे सगळं काही बदलून टाकतात. एक उत्स्फूर्त निर्णय, एक अनपेक्षित संधी आणि त्यानंतर आपलं आयुष्य पूर्वीसारखं राहत नाही. आज आपण अशाच एका क्षणावर सविस्तर बोलणार आहोत. अगदी बरोबर. आणि यासाठी आपण पहिलवान रामचंद्र सारंग आधार घेणार आहोत. हो. आपला उद्देश अगदी स्पष्ट आहे. एका सामान्य शाळकरी मुलाचा आंतरराष्ट्रीय पहिलवान बनण्याचा प्रवास. त्याची ती पहिली ठिणगी नेमकी कुठे आणि कशी पडली हे समजून घेणं. चला तर मग सुरुवात करूया. सारंग यांचं बालपण म्हणजे मुरगुड गाव, जवळून वाहणारी नदी आणि कोल्हापूर जिल्हा. म्हणजे जिथे कुस्ती परंपरेतच आहे. बरोबर. पण मग प्रश्न असा येतो की कोल्हापूरच्या मातीत कुस्ती आहे हे आपण नेहमीच ऐकतो, पण हजारो मुलांपैकी फक्त सारंग यांच्याच बाबतीत असं का घडलं? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण जेव्हा आपण म्हणतो की मातीत कुस्ती आहे, तेव्हा त्याचा अर्थ तो फक्त एक खेळ नसतो. अच्छा. तिथल्या मुलांसाठी ती एक ओळख असते, जगण्याचा एक भाग असते. सारंग यांचं मन, त्यांचं शरीर नकळतपणे त्या वातावरणासाठी तयार होत होतं. म्हणजे त्यांना स्वतःलाही त्याची जाणीव नव्हती? अजिबात नाही. त्यामुळे जेव्हा संधी आली तेव्हा ते प्रतिसाद देण्यासाठी तयार होते. आणि ती संधी आली एका बातमीच्या रूपात. जवळच्या कुर्णी गावात कुस्त्या होणार आहेत हे कळताच शाळेतली मुलं दप्तर तशीच टाकून गणवेशातच मैदानाकडे पळत सुटतात. हो. आणि हेच त्या वातावरणाचं वैशिष्ट्य आहे. तिथे कुस्ती म्हणजे फक्त दोन पहिलवानांची लढत नाही. तो एक सोहळा असतो. अगदी. तो एक सामाजिक सोहळा असतो. मग ते मैदानात पोहोचतात आणि तिथलं वातावरण तर अजूनच भारावून टाकणार असणार. हजारो लोकांची गर्दी, ढोलताशांचा तो कडकडाट आणि त्या लाल मातीचा एक विशिष्ट गंध. मला एक प्रश्न पडतो. एवढी गर्दी, एवढा आवाज बघून लहान मुलं सहसा घाबरतात, पण सारंग यांच्यावर उलटा परिणाम झाला. खूपच रंजक आहे. त्यांना भीती वाटण्याऐवजी त्या वातावरणाने त्यांना खेचून घेतलं. जणू काही ते मैदान, ती माती त्यांना बोलावत होती की हीच तुझी जागा आहे. अच्छा. मानसशास्त्रात याला बिलॉंगिंगनेस म्हणतात. आपलेपणाची भावना. त्यांना तिथे परकेपणा जाणवलाच नाही. उलट ते त्या गर्दीचा एक भाग बनून गेले. आणि मग तो निर्णायक क्षण येतो जो त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणार होता. गर्दीतून एक आवाज येतो, या मुलालाही उतरवायचं मैदानात. अविश्वसनीय आहे. कोणतीही तयारी नाही, सराव नाही, आणि अशा वेळी सारंग यांच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडतो, चालेल. अगदी. आणि मला वाटतं तो चालेल शब्द जितका धाडसी होता तितकाच तो भोळा सुद्धा होता. भोळा? कसा? त्यांना पुढे काय होणार आहे याची कल्पनाच नव्हती. कधीकधी आपलं अज्ञान हेच सर्वात मोठं धाडस ठरतं, नाही का? खरंय. खरं तर सारंग यांनी स्वतःला पैलवान म्हणून ओळखण्याआधीच त्या गर्दीने, त्या संधीने त्यांच्यावर ती ओळख, काय म्हणतात त्याला, निश्चित केली होती. आणि त्यांचा तो चालेल हा शब्द म्हणजे त्या ओळखीचा स्वीकार होता. आणि मग जे घडलं ते तर एखाद्या सिनेमाच्या कथेसारखं आहे. हो. हजारो लोकांसमोर त्या लाल मातीत त्यांची पहिली कुस्ती झाली. कोणतंही प्रशिक्षण नसताना. हो, पण एक नैसर्गिक कौशल्य होतं. ते स्वतःच्या शब्दात लिहितात, मी थरारलो, भिडलो आणि जिंकली. फक्त 3 शब्द, पण त्यात सगळा अनुभव सामावला आहे. पण मला वाटतं त्या विजयापेक्षाही पुढचा क्षण जास्त महत्वाचा होता. कोणता क्षण? तो क्षण जेव्हा त्यांना कळालं की त्यांनी फक्त एक कुस्ती नाही तर लोकांची मनं जिंकली होती. कुस्ती जिंकल्यावर लोकांनी त्यांच्याकडे ज्या कौतुकाच्या नजरेने पाहिला तो क्षण. बरोबर. गर्दीतून आलेला तो आवाज, याच्या अंगात दम आहे, या एका वाक्याने त्यांच्या मनात एक आग पेटवली. म्हणजे त्या दिवशी त्या मातीत फक्त एक सामना नाही, तर एका पैलवानाचा खऱ्या अर्थाने जन्म झाला. ती त्याची ओळख बनली. नक्कीच. ती फक्त एका लढतीची आठवण नव्हती, तर ती एका नवीन अस्तित्वाची सुरुवात होती. आणि याच पहिल्या विजयाने पुढे जिल्हा, राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठीचा पाया रचला. हो. एका छोट्या, अनपेक्षित संधीने त्यांच्या आत दडलेल्या पैलवानाला जगासमोर आणलं. थोडक्यात सांगायचं तर मुरगुडचा एक शाळकरी मुलगा जो मित्रांसोबत फक्त कुस्ती बघायला गेला होता, त्याचं एका क्षणात एका विजयी पैलवानामध्ये रूपांतर झालं. ही सगळी कथा ऐकल्यावर एक विचार मनात येतोच की नाही? काय? एखाद्याच्या आयुष्यात नैसर्गिक प्रतिभा जास्त महत्वाची असते की योग्य वेळी मिळालेली संधी? सारंग यांच्या बाबतीत काय वाटतं? संधीने त्यांच्या प्रतिभेला शोधून काढलं की त्यांच्या आतल्या त्या सुप्त प्रतिभेनेच ती संधी स्वतःकडे खेचून घेतली?